मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मी आता घरून नाश्ता करून आलोय, पोहे खाल्ले, चहा वगैरे घेतलेला आहे. चला आता आपलं काम सुरू करूया. इथे डेपो टाकून घेतलेले आहे. आज ही बाल्कनी फायनल करणार आहे आपण. इथे वीट वाळू सगळं आहे. कालची बाल्कनी थोडी राहिली होती, ती आता फायनल होऊन जाईल आणि सगळं काम आपलं कोपची होऊन जाईल. आज आपलं त्या टेरेस ब्रिक बीट झालेलं आहे आणि इथलं चालू आहे आता. हे लेवल काढायचं काम चाललंय. इकडे लेवल घेतलेली तुम्हाला दिसत असेल, इथं आणि ह्या बाजूला. चला आता मी जेवण घेऊन येतो, जेवून येतो. मित्रांनो, मी साईड वरती आलोय. घरी जाताना काही ब्लॉग बनवला नाही आणि घरी पण काही ब्लॉग बनवला नाही. मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला. पहिले मोबाईल शॉपीत गेलो जेवल्यानंतर, तिथून आता डायरेक्ट साईडवर आलतोय. थोडस माझ्या मोबाईलचं सेटिंग आलं होतं कॅमेऱ्यात माझ्याकडून. तिथे गेल्यावर त्यांनी सांगितलं तुमचं सेटिंग आलंय, ते व्यवस्थित करून घेतलं मी. आता साईडवर आलोय. आपलं इथं ब्रिक बीटचं काम चालू होतं, मग तुम्हाला सांगितलं होतं. आज आपलं हे पण पूर्ण फायनल होऊन जाईल ब्रिक बीट. मित्रांनो, आपलं त्या बंगल्यावर चाललंय ब्रिक बीटचं काम. इकडे झालं, आता हे गॅलरीत चालू आहे. आपण मागच्या 1 महिन्यापूर्वी इथं कोबा करून फायनल केलं होतं. इथं ब्रिक बीट, केमिकल कोट आणि कोबा ते फायनल झालेलं आहे. इलेक्ट्रिशियन वाल्यांचं आता इकडे काम चाललंय, तुम्ही बघू शकता. तांबे साहेब, जरा माहिती द्या. माझं इथं काम चाललंय. या आता तुम्हाला माझं पूर्ण काम दाखवतो, स्टार्टिंग पासून जिन्यातलं वायरिंग दाखवतो तुम्हाला. जिना आणि टेरेस, हे टेरेसच्या फुट लाईटीच आहे. इकडने अशा वायरीवर ह्या बोर्डवर आतमध्ये कंट्रोल करायचं होतं आतमध्ये. तर त्याचा आपण हा वॉल पॉइंट आहे. ह्या पीओपीतल्या बाहेरच्या 3 लाईट आहेत, शो लाईट. तर आता सगळं कंट्रोल आतल्या बोर्डवरती आहे. आता तुम्ही मला त्या वायरी कशा ओढल्या त्या दाखवतो या. आता इथं जरा अडचणीच काम झालेलं आहे. आता आधीच्या इलेक्ट्रिशियननी पाईप कमी टाकल्यामुळं जरा प्रॉब्लेम झालता. आता तो आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून एक पाईप एक्स्ट्रा टाकून खालच्या फर्स्ट फ्लोअर मधनं डीबीतनं कनेक्शन जिन्याला आणलेलं आहे. आता जिन्यातनं आणून इकडल्या बाहेरच्या बोर्डला वगैरे सगळीकडे दिलेलं आहे. तर आता इकडे बघा तुम्ही, इकडनं बाहेर सगळीकडे वायर फिरलेली. अशा पद्धतीने आपण वायरिंग केलंय. आता आतमध्ये इकडे आतमध्ये टोपीला 2 पॉइंट आता ओढायचे राहिले, ते ओढून झाले. त्यासाठी एक्स्ट्रा वायर सोडली 2 पॉइंट ओढायसाठी, म्हणजे आपलं इथलं काम झालं. बाकीचं तर काय, आता मेन लाईन वगैरे सगळं ओढून वगैरे घेतली. ह्या बोर्ड टू बोर्ड ओढून घेतलं, इन्व्हर्टर वगैरे सगळं. आता ह्या बोर्ड पासून ह्या बोर्डला इन्व्हर्टर वगैरे, मेन पॉवर पॉईंट वगैरे ह्या बोर्डला ओढून घेतलेलं आहे वायर. तिथून हे हा बोर्ड आहे, त्याला 1 पॉईंटच्या वायरी वगैरे सगळं ओढून घेतलेले आहे. जिन्यातले हाप वगैरे सगळे इथं आणलेले. ह्या बाहेरच्या टेरीचे जे एवढे काय पॉईंट आहेत ते इथं आणून आपण सोडून दिलेले आहेत. तिथनं इथं घेतले, जेणेकरून बोर्डवरती जिन्याचा कंट्रोल येईल. मित्रांनो, आपलं एवढं ब्रिक बीट झाले. तिथलं थोडं राहिलं, तो कालचं ते फायनल केलेले आपण. आणि आता इथे एवढंच फायनल झाले. आणि आम्ही करणार होतो, पण आज आहे मंगळवार, बाजार चालू आहे. बाजार आहे आज सुट्टी असते, पण तरी आज सायमन कामावरती होता. बघू शकता खाली बाजार भरलेला आहे. चला आता आम्ही निघतो. Me pasa acá. मित्रांनो, घरी येऊन आवरून घेतलेले, हातपाय धुवून कपडे चेंज केले आणि चहा पितोय. चहा पीत आता शार्क टँक इंडिया बघतोय मी. मित्रांनो, आता मी जेवून बसलेलो आहे. माझा भाऊ काल रेलिंगच्या साईडवर गेला होता, त्याचे काही व्हिडिओ मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतोय. चला आपण ते बघूया.
मित्रांनो, तुम्हाला रेलिंगचं काम किंवा वॉटरप्रूफिंगचं काम करायचं असेल तर माझ्या भावाचा नंबर स्क्रीनवर शेअर करतोय आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण देतोय. तुम्हाला काम करायचं असेल तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला, आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभरात्री.